3 गोष्टी व्हाव्यात. एक, निपक्ष व्हावं आम्ही, निवैर व्हावं आणि निर्भय व्हावं. या 3 गोष्टींनी कुटुंब व्यवस्था टिकून ठेवते. काय करावं त्याचे 3 उपाय देतो आणि समारोपाकडे येतो. पहिली गोष्ट, माफ करायला शिका. करा माफ. 25 वर्ष बोलत नाही ही सांभाळायची गोष्ट नाही सर. एक कळ पुरेशी आहे. एक कळ पुरेशी आहे. ज्यांच्या बरोबर बोलत नाही, व्याख्यान संपल्यानंतर फोन लावा आणि सांगा आजपासून बोलायला लाग, सोड दे मागचं सोडून, माफ करा. करा ना माफ, काय हरकत आहे. तुम्हाला नेल्सन मंडेला माहिती आहेत, नेल्सन मंडेलांच्या आयुष्यात त्यांना ज्यावेळेस तुरुंगामध्ये टाकलं होतं ना साहेब, 27 वर्ष माणूस तुरुंगात राहिला. तुरुंग अधिकाऱ्याने इतका छळ केला नेल्सन मंडेलांचा, त्यांना काय वाटेल ते कामाला लावायचे. म्हणजे खड्डा खणायला लावायचे, त्याच्यात झोपायला लावायचे, कधी माती ढकलायची, भीती घालायची सतत की त्यांना आम्ही तुम्हाला जिवंत नाही सोडणार. 27 वर्ष माणूस तुरुंगात राहिला. नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले, आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला त्या तुरुंग अधिकाऱ्याला सन्मानानं पहिल्या रांगेत बसवलं होतं. आम्ही 27 मिनिट देखील एखाद्याचा छळ सहन करत नाही. काय करायचं सांगा ना, द्या ना, माफ करा ना, सहज माफ करा. दुसरा महत्वाचा गोष्ट नाती टिकवायची असते, सोडून द्या. कशासाठी धरून ठेवायची प्रत्येक गोष्ट आम्हाला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझी पत्नी कधी कधी ते मला म्हणते, 6 महिन्यापूर्वी तुमची बहीण नव्हती का मला असे म्हणाली. आता माझी अडचण सांगतो सर, रात्री कुठली भाजी खाल्लेली माझ्या लक्षात राहत नाही. आणि हे 6 महिन्यापूर्वीचं कसं काय माणसं लक्षात ठेवतात आणि कशासाठी ठेवायचं. हा मोबाईल आहे, याचं वजन किती आहे, थोडंसं आहे. मी असा जर धरला, मला काय दुखेल इथं कुठं, असा धरला तर नाही, पण 3 तास असा धरला तर. तुमच्या नात्यातल्या गोष्टींचं, ती गोष्ट मोठी आहे का लहान आहे हे महत्वाचं नाही आहे, ती तुम्ही धरून किती वेळ ठेवताय त्याच्यावरती तुम्हाला जास्त वेदना होतात. ते सोडलं पाहिजे आणि हे नम्रतेनं सोडलं पाहिजे.